Now in this lecture we will come to the end of this topic, the last point of this topic, that is the DNA fingerprinting. In this lecture we will see what is meant by this DNA fingerprinting, why it is essential, etc. So first of all we will see the genes present in the chromosomes are responsible for determining characters of the organisms as well as inheritance of the characters. ह्या गोष्टी आपण या टॉपिक मध्ये सुरुवातीलाही बघितलेल्या आहेत की प्रत्येक सजीवामध्ये एखादं कॅरेक्टर एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्याच्यासाठी जो घटक कारणीभूत आहे तो कोणता आहे? द जीन्स. द जीन्स आर नथिंग बट द सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लिओटाइड्स विच आर प्रेझेंट ऑन द डीएनए मॉलिक्युल. या सगळ्या गोष्टी आपण कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. नाउ chromosomes are principally made up of DNA and DNA is the genetic material. बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी या टॉपिकचं रिव्हिजन करत पुढे आलेलो आहे आपण हेही बघितलं होतं की पॅकेजिंग ऑफ डीएनए जे आहे लांब डीएनए आहे. लांब डीएनए बांधला गेला, न्यूक्लियोसोम युनिट तयार केलं, न्यूक्लियोसोमचं परत क्रोमॅटिन झालं, ते क्रोमॅटोमचं क्रोमोसोम्स, या पद्धतीने टप्प्याटप्प्याने होते क्रोमोसोम शेवटी तयार. म्हणजेच काय, क्रोमोसोम्स कशाने बनलेले आहेत? डीएनए ने बनलेले. आणि डीएनए काय? जेनेटिक मटेरियल आहे. Though we inherit parental genes, we differ a lot from our parents. आता आतापर्यंत आपण असं बघितलेलं आहे की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात ते त्यांच्या पूर्वजापासून, ज्याला आपण पॅरेंट्स म्हणतो. जरी आपल्याला ते कॅरेक्टर इनहेरिट होत असले तरी आपल्यामध्ये एकसारखेपणा आहे का? लॉट्स ऑफ डिफरन्सेस आर देयर. वी आर नॉट द झेरॉक्स कॉपीज ऑफ आवर पॅरेंट्स. So why this particular process is carried out? That is, due to the combination of paternal and maternal genes, we differ from our parents. आता ज्या वेळेस रिप्रोडक्शनची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस काय होतं? मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट. बरोबर आहे. मग आता ज्या वेळेस मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतील, देर आर सम कॅरेक्टर्स फ्रॉम द मेल पॅरेंट, सम आर फ्रॉम द फिमेल पॅरेंट. दे मिक्स विथ इच अदर. रिकॉम्बिनेशन ऑफ द कॅरेक्टर टेक्स प्लेस. बरोबर आहे. गुतडा झाला इथं. इकडचे मेल पॅरेंटचे कॅरेक्टर थोडे आले, फिमेलचे कॅरेक्टर एकत्र आले, हा झायगोट तयार झाला. ह्या झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होणार, म्हणजे ऑफस्प्रिंग जे तयार होणार आहेत या कॉम्बिनेशन तयार होतात. ह्याला काय म्हणलं तर रिकॉम्बिनेशन. आणि त्या गोष्टीमुळं काय होतं, आपल्यामध्ये बदल जो आहे तो बदल होतो. आता हा बदल जो आहे अजून एका कारणामुळे होऊ शकतो, म्युटेशन्स. कशाला म्हटले म्युटेशन? सडन चेंज इन द हेरिडिटी ऑफ ऑर्गॅनिझम किंवा चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन द डीएनए मॉलिक्युल, दॅट इज कॉल्ड द म्युटेशन्स. मग एक न्यूक्लियोटाइड्सचा ऍडिशन होईल किंवा सबस्ट्रॅक्शन होईल, व्हॉट एव्हर मे बी दॅट, त्याला आपण काय म्हणतो? म्युटेशन्स. मग ह्याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे की त्या ठिकाणी व्हेरिएशन त्या ठिकाणी दिसू शकतं. Every individual has its unique genetic makeup which may be called its fingerprint. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या की या पद्धतीनं एका पिढीतून कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. मग आता फिंगरप्रिंट म्हणायचं कशाला? प्रत्येक सजीवाचा एक ठराविक काहीतरी सेपरेट युनिक जेनेटिक मेकअप आहे जो दुसऱ्यापासून वेगळा आहे. हा जो युनिक जेनेटिक मेकअप आहे त्याला काय म्हणणार आपण? डीएनए फिंगरप्रिंट. नुसतं फिंगरप्रिंट नाही, डीएनए फिंगरप्रिंट. The technique developed to identify a person with the help of DNA restriction analysis is known as DNA profiling or DNA fingerprinting. मग हे जे काही कॉम्बिनेशन जे आहे हे कॉम्बिनेशन कोणतं आहे हे ओळखण्याची जी पद्धत आहे त्याला डीएनए प्रोफाइलिंग किंवा डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणलं जातं. ही टेक्निक जी आहे ती अलेक जेफ्रीज या शास्त्रज्ञानं सुरुवातीला शोधून काढली. हे जे डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक आहे इज बेस्ड ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस प्रेझेंट इन दिस वंडर मॉलिक्युल. डीएनए फिंगरप्रिंटिंग करायचं म्हणजे काय करायचं? तर हा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, कोणते न्यूक्लियोटाइड? ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, हे 4 न्यूक्लियोटाइड्स आहेत. ह्याचं कॉम्बिनेशननी डीएनए मॉलिक्युल तयार होतो. मग हा जो डीएनए मॉलिक्युल तयार होतोय हा डीएनए मॉलिक्युल मधल्या ह्या न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स हुडकून काढणं म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग आहे. आता याच्यामध्ये हे फरक, अबाउट 99.9% ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस इन ऑल पर्सन्स इज द सेम. आता ही परत एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे माणसाच्या बाबतीत किंवा सगळ्या सजीवाच्या बाबतीमध्ये. माणसामध्ये 99.9%
जे सिक्वेन्सेस आहेत ते सगळ्यांमध्ये सारखे असतात. म्हणजे काय झालं, 0.1% न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ते किती साधारणतः जो शॉर्ट सिक्वेन्स आहे, ओनली सम शॉर्ट सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड्स डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड दॅट शॉर्ट सिक्वेन्स इज ओनली ऑफ 20 to 100 बेस पेअर्स. फक्त 20 ते 100 बेस पेअरचा एकच सिक्वेन्स असा आहे की तो सगळ्यामध्ये वेगवेगळा असतो. आणि हा जो आहे हा सिक्वेन्स 20 ते 100 बेस पेअरचा सिक्वेन्स जो आहे तो त्या एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये रिपीट होत असतो. हे एकच कोणता तरी सिक्वेन्स लक्षात घ्या, 20 ते 100 न्यूक्लियोटाइड बेसेस किंवा नायट्रोजन बेसेसचा सिक्वेन्स जो आहे जर रिपीट होत असेल ते युनिक आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये तो जो सिक्वेन्स सापडतो तो सिक्वेन्स प्रत्येकामध्ये कसा असतो, वेगळा असतो. They are termed as variable number of tandem repeats. Variable number of tandem repeats. हा जो 20 ते 100 नायट्रोजन बेसेसचा सिक्वेन्सेस जो सारखा सारखा रिपीट होतो त्याला शॉर्ट मध्ये VNTRS म्हटलं जातं किंवा व्हेरिएबल नंबर ऑफ टॅन्डम रिपीट्स अँड हेन्स इज द की फॅक्टर इन डीएनए प्रोफाइलिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंग करताना किंवा डीएनए प्रोफाइलिंग करताना हीच गोष्ट, हे 20 ते 100 बेस पेअर्स आहेत, एवढेच बेस पेअर्स फक्त महत्वाचे आहेत. त्याच्यावरून ते प्रोफाइलिंग जे आहे ते तयार केलं जातं. आता ही जी डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक जी आहे त्याच्यामधल्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण एक एक बघूयात. पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ डीएनए. सरासरी सगळ्या याच्यामध्ये सारखा असतो. ज्या गोष्टीचं आपल्याला अभ्यास करायचा ते आयसोलेट करायचं. आयसोलेशन ऑफ डीएनए मॉलिक्युल. कशाचा फिंगर प्रिंटिंग घेणार आहे आपण, डीएनए. म्हणजे ते काय करायला लागेल, आयसोलेट करा. कुठून मिळवायचं, तर ज्याच्यात फिंगर प्रिंटिंग घ्यायचे त्या ऑर्गॅनिझमचं सेल किंवा टिश्यू पासून. समजा माणसामधलं करायचं असेल तर तो कुठला असेल सेल, टिश्यू, कुठलाही शरीरातलं. मग तर रक्त असू शकतं, रूट हेअर्स असू शकतात, सॉरी हेअर रूट्स असू शकतात किंवा स्किन. जो भाग अवेलेबल झालेला आहे त्या भागापासून जर समजा इन चान्स the quantity of DNA which we obtained for the isolation or which we isolated is very small. कमी आहे ते डीएनए कॉम्बिनेशन, आपल्याला डीएनए जे मिळणार आहे तो फार थोडा आहे. आता यावेळेस काय करायचं, तर त्याच्यासाठीची एक टेक्निक आहे रेप्लिकेशन बाय पीसीआर टेक्निक, पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणतात. एक कृत्रिम मशिनरी तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये डीएनएच्या मल्टिपल कॉपीज आपण मिळवू शकतो. मग त्याच्या सहाय्याने आपण एक ज्या कॉपीज मिळाल्या आहेत त्या कॉपीज आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. दुसरी स्टेप आहे आपली रिस्ट्रिक्शन डायजेशन. आता हा जो डीएनए मिळालेला आहे ह्या डीएनएचं आपल्याला काय करायचं आहे, प्रोसेसिंग करून आपल्याला त्याच्यावरचा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स ओळखायचा. मग त्याच्यासाठीची पहिली स्टेप म्हणू शकतो आपण रिस्ट्रिक्शन डायजेशन. द आयसोलेटेड डीएनए इज ट्रीटेड विथ रिस्ट्रिक्शन एन्झाइम एंडोन्यूक्लियस. आता या ठिकाणी हे आपण ही प्रोसिजर करतो. हे सॅम्पल घेतलं आपण, त्याच्यातून हा डीएनए एक्स्ट्रॅक्ट केला, आयसोलेटेड डीएनए मॉलिक्युल आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, रिस्ट्रिक्शन डायजेशन. म्हणजे काय करणार आहे, ह्याचे तुकडे करणार आहोत आपण. रिस्ट्रिक्शन एन्झाइम एंडोन्यूक्लियस काय करेल, त्या डीएनएचे तुकडे करेल, डायजेशन होईल आणि आपल्याला काय मिळतील, डीएनए फ्रॅगमेंट्स, लहान 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 तुकडे याच्यापर्यंत केले जातात. These restriction enzyme cut the DNA into small fragments. It is called as a restriction fragment length polymorphism. हे जे लहान 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 तुकडे ह्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, ज्याला आपण सीझर म्हणू शकतो, तो जो आहे तो लहान लहान तुकडे तयार करतो. आणि मग आता हे जे तयार होते त्याला रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम या पद्धतीनं ते फ्रॅगमेंट्स आपल्याला मिळाले. आता हे जे फ्रॅगमेंट्स मिळाले आहेत ह्या फ्रॅगमेंट्सवरती पुढची प्रोसेस, तिसरी स्टेप, जेल इलेक्ट्रोफोरेसिस. द डीएनए सॅम्पल्स आर लोडेड फॉर अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस अंडर अन इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स. आता याच्यासाठीच एक विशिष्ट प्रकारचं जेल म्हणू शकतो आपण, जेल तयार केलं जातं, ते जे आहे अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे. आणि त्या याला इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्सच्या सहाय्यानं ती प्रोसेस कम्प्लीट केली जाते. द डीएनए फ्रॅगमेंट्स विच आर निगेटिव्हली चार्जड मूव्ह टू द पॉझिटिव्ह. आता हे आपल्याला माहित आहे डीएनए कसे आहेत, निगेटिव्हली चार्जड. हे आपण कुठं बघितलं होतं, न्यूक्लियोसोम तयार करताना. कशा त्यावेळेस काय बघितलं होतं, प्रोटीन कसं आहे, पॉझिटिव्हली चार्जड. हे डीएनए कसे आहेत, निगेटिव्हली चार्जड. त्याच्यावरती ते गुंडाळतात. तीच इथेही उपयोगी पडतो. फ्रॅगमेंट जे मिळाले ते काय आहेत, निगेटिव्हली चार्ज आहेत. कुठं जाणार आहेत, ते पॉझिटिव्ह पोलकडे जाणार आहेत. द मुवमेंट ऑफ दीज फ्रॅगमेंट्स डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द फ्रॅगमेंट. आता ही जी हालचाल होणार आहे
पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ह्या पोलकडे जे मायग्रेशन होणार आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पोलकडे डीएनए मायग्रेट होते. हे कशावरती अवलंबून आहे, तर त्या डीएनएचा जो तुकडा आहे, फ्रॅगमेंट आहे, त्याची लांबी किती प्रमाणात आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि त्यामुळे दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द बँड्स. हे मुवमेंट होत असताना एक विशिष्ट प्रकारचे बँड्स किंवा पॅचेस त्या ठिकाणी तयार होतील या पद्धतीने. हे जे आहे या पद्धतीने पाठवल्यानंतर मग त्याच्यावरती विशिष्ट प्रकारच्या रंगाचे पट्टे जे आहेत ते तयार झालेले आपल्याला दिसून येऊ शकतात. कशावरती? ह्या अगॅरोजेल इलेक्ट्रोफोरेसिसवर. डबल स्टँडर्ड डीएनए स्प्लिट्स इनटू सिंगल स्टँडर्ड डीएनए बाय अल्कली ट्रीटमेंट. आता या ठिकाणी थोडंसं अजून पुढे बदल केला जातो. हे स्मॉल डीएनए म्हणजे डबल स्ट्रँडेड डीएनए, एसएसडीएनए म्हणजे सिंगल स्ट्रँडेड डीएनए. आता आपल्याला हेही माहित आहे की डीएनए कसं आहे, डबल स्ट्रँडेड आहे. 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स आहेत, कॉइलिडो झालेल्या आहेत. आता ह्या 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेनला सेपरेट केलं जातं. म्हणजे 2 चेन्स आहेत ते डबल स्ट्रँड जे आहेत त्या बाजूला होतात आणि सिंगल स्ट्रँडेड तयार होतात विथ द हेल्प ऑफ अल्कली ट्रीटमेंट. ते झाल्यानंतर ना पुढची साऊथर्न ब्लॉटिंग. The separated DNA fragments are transferred to a nylon membrane or nitrocellulose filter paper. नायलॉन मेम्ब्रेन जो आहे किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर जे आहे याच्यावरती आता ते सिंगल स्टँडर्ड डीएनए जे आहे ते ट्रान्सफर केले जातात फॉर प्लेसिंग इट ओव्हर द जेल अँड सोकिंग देम विथ फिल्टर पेपर ओव्हरनाईट. ही सगळीच्या सगळं प्रक्रिया हे जे हे नायलॉन मेम्ब्रेन जे आहे त्याच्यावरती तो ठेवून फिल्टर पेपर जो आहे तो पॅक केला जातो आणि ते रात्रभर तसं ठेवलं जातं. रात्रभरात त्याच्यावरती प्रोसेस झाल्यानंतर ना पुढची जी स्टेप आहे, द सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब. अ नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड डीएनए इज प्रिपेअर्ड. इट इज कॉल्ड डीएनए प्रोब. आता आपण डबल स्टँडर्ड डीएनएचं काय तयार केलेलं आहे, सिंगल स्टँडर्ड डीएनए तयार केलेला आहे. आता या सिंगल स्टँडर्ड डीएनए ला परत कशात कन्व्हर्ट करायला पाहिजे, डबल स्टँडर्ड. त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे डीएनए प्रोब तयार केले जातात, जे आपल्याला सिक्वेन्स जो आहे तो माहिती असलेला तो तयार केला जातो. डीएनए प्रोब इज ऑब्टेन्ड फ्रॉम ऑर्गॅनिझम्स ऑर प्रिपेअर्ड बाय cDNA प्रिपरेशन मेथड. जे सेरामिक डीएनए प्रिपरेशन टेक्निक आहे, ह्या प्रिपरेशन टेक्निकनी ते डीएनए प्रोब तयार केले जातात. दिस डीएनए प्रोब इज लेबल्ड विथ रेडिओएक्टिव्ह आयसोटॉप्स. आपण जे सिंगल स्टँडर्ड डीएनए तयार केलेला आहे त्याच्यावरती अजून एक स्टँड आपल्याला ऍड करायचं. जसं मगाशी पीसीआर टेक्निक आहे त्याच पद्धतीनं परत सिंगल स्टँडर्ड डीएनए तयार केले जातात. हे तयार करताना त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स वापरले जातात, जेणेकरून त्याच्यातले जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या न्यूक्लियोटाइड्स मध्ये विशिष्ट प्रकारचे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स जे आहेत ते वापरले जातात. हे जे आपण तयार केलेला डीएनए ज्याला डीएनए प्रोब म्हटलेला आहे ते 6व्या स्टेपमध्ये ते हायब्रिडायझेशन म्हटलेलं आहे. प्रोब डीएनए इज ऍडेड टू द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर कंटेनिंग होस्ट डीएनए. जो नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आपण रात्रभर ठेवलेला आहे ज्याच्यावरती सिंगल स्ट्रँडेड डीएनए आहे त्याच्यावरती हे आपण तयार केलेले डीएनए काय आहेत त्याच्यात ऍड केले जातात. आता या ठिकाणी काय होईल, तर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग मे बी देअर. द सिंगल स्टँडर्ड डीएनए प्रोब पेअर्स विथ कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स ऑफ द होस्ट डीएनए. जो काही होस्ट डीएनए असेल जे आपण आयडेंटिफिकेशनला घेतलेला आहे त्याच्यामधले कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स आणि आपण तयार केलेला डीएनए प्रोब जर मॅच होत असेल, कॉम्प्लिमेंटरी होत असेल, त्यांच्यामध्ये काय होणार आहे, बेस पेअरिंग झालेलं दिसून येईल. ऍज अ रिझल्ट डीएनए डीएनए हायब्रिड्स आर फॉर्म. एक होस्ट डीएनए, एक प्रोब डीएनए, दोन्ही एकत्र येतील आणि डीएनए डीएनए हायब्रिड तयार होईल ऑन द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. जो फिल्टर पेपर आहे त्याच्यावरती ती प्रक्रिया जी आहे ती कम्प्लीट होईल. रिमेनिंग सिंगल स्टँड डीएनए प्रोब फ्रॅगमेंट्स आर वॉश्ड ऑफ. ज्यांच्या बरोबर प्रोब डीएनए कंबाईन झालेला नाही किंवा जर प्रोब सिंगल स्टँडर्ड प्रोब डीएनए जर शिल्लक असतील, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय धुवून टाकल्यात, वॉशड ऑफ या पद्धतीने येतात. हे आपण जे रात्रभर ठेवलेलं मटेरियल ते आहे, हे फ्रॅगमेंट जे आहे ते आपण सिंगल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्युल प्रोब जे तयार केले ते ह्याच्यावरती टाकले आणि त्याची जी आहे ती हायब्रिडायझेशन ही पुढची स्टेप आहे. समजा आपण ते बघत हितपर्यंतच्या याच्यापर्यंत आपण ही 6वी स्टेप या ठिकाणी हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. 7वी स्टेप जी आहे ती फोटोग्राफी. द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर इज फोटोग्राफ्ड ऑन एन एक्स-रे फिल्म बाय ऑटो रेडिओग्राफी.
आता हे जे आहे याच्यावरती एक्सरे फिल्म ठेवली जाते आणि त्या एक्सरे फिल्म वरती हे जे काही बँड्स तयार झालेले आहेत ते बँड्स जे आहेत ते त्याच्यावरती फोटोग्राफ्ड केले जातात. अँड दिस X-ray film which was developed by all these processes is utilized for the आयडेंटिफिकेशन ऑर फॉर द प्रोसेसिंग. हे सगळं झाल्यानंतर जी एक्सरे फिल्म मिळेल, ह्या एक्सरे फिल्मवरती आपल्याला काय मिळालं, डीएनए फिंगरप्रिंट मिळाली आणि ते जे आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी तो एक्सरे फिल्म जी आहे ती त्या ठिकाणी वापरला जाते. सो दिस इज ऑल अबाउट द डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्नॉलॉजी. Now we will come to the last point of this topic, that is the applications of DNA fingerprinting. या ठिकाणी आता हा शेवटचा जो मुद्दा आहे, हे फिंगर प्रिंटिंग जे आहे ते कुठं कुठं उपयोगी होतं. मी हा टॉपिक पॉइंट चालू करायच्या अगोदरच तुम्हाला म्हटलं होतं की हा सगळीकडे उपयोगी. Each and every field nowadays occupied by this DNA fingerprinting technology. पहिला बघूयात आपण. In forensic science, DNA fingerprinting is used to solve problems of rape and some complicated murder cases. या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स ज्याला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी याची पडताळणी केली जाते. एखादा खून झाला असेल, एखादी रेप केस असेल, की जे ज्या कोणी तो अपराध केलेला असेल, तो आपल्याला सापडत नाही. मग या ठिकाणी काय केलं जातं, जो काही विक्टम असेल, रेप केस असू द्या, मर्डर केस असू द्या, व्हॉट एव्हर इट मे बी. आता या ठिकाणी काय करतात, जे काही हे फॉरेन्सिक चे लोक असतात ते काय चेक करतात, त्या ठिकाणी कोणती गोष्ट सापडते का बघतात. एखादा रक्ताचा थेंब आहे का, किंवा एखादा खून झाला असेल तर त्या खून झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये कुठं थोडंसं केस आढळतंय का, किंवा ओरबडला असेल तर त्याची स्किन आहे का, व्हॉट एव्हर मे बी. ते एवढ्या खोलात आपण जायची गरज नाही की आता तेवढं कसं संशोधन करणार. तो जो घटक आहे तो काय करणार, त्याच्यातून आयसोलेट करणार, डीएनए फिंगर प्रिंटिंग घेणार आणि ते कुणाबरोबर मॅच होते ते चेक केलं की तो जो आहे रेप कोणी केलाय किंवा मर्डर कोणी केलेला आहे ते सहजासहजी त्या ठिकाणी आयडेंटिफाय होऊ शकतात. सेकंड ऍप्लिकेशन, इट इज युज्ड टू फाइंड आउट द बायोलॉजिकल फादर और मदर और बोथ. काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड केसेस असू शकतात. आपल्या सभोवताली समाजामध्ये ह्या गोष्टी आता भरपूर प्रमाणात घडतात, की मी वडील आहे किंवा एखाद्याची आई आहे किंवा दोन्ही कुठल्याही गोष्टी असेल, व्हाईस वर्सा. हे प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी येऊ शकतात. मग आता हे ओळखायचं कशावरून, की कोण कुणाचा वडील आणि कोण कुणाची आई. एखाद्या मुलाला जर ओळखायचं म्हटलं तर त्याच्यासाठी परत सेम टेक्नॉलॉजी वापरली जाते. आता याचे हे कसं करायचं, तर जो कोणी जो कोणी अपत्य असेल, ज्याला बघायचं की हे आई आहे का हे वडील आहे का, जे काय आयडेंटिफाय करायचं आहे, तिघांचे फिंगरप्रिंट डीएनए फिंगरप्रिंट घेणार, तिघांचे डीएनए आयसोलेट केले जातील. डीएनए आयसोलेट केल्यानंतर मग तिघांचेही त्या ठिकाणी फिंगरप्रिंटिंग केली जाईल आणि ते फिंगरप्रिंट एकमेकाबरोबर मॅच होते का ते चेक केलं जातं आणि त्याच्यावरून क्लिअर कट आपण ओळखू शकतो की कुठला म्हणजे एक हा वडील आहे किंवा आई आहे किंवा मुलगा कुणाचा आहे. ह्या पद्धतीने तीही गोष्ट त्या ठिकाणी ओळखायला येऊ शकते. इट इज used in pedigree analysis in cats, dogs, horses, humans. तर पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय, वंशावळ ज्याला म्हणू शकतो आपण, याच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टीची अभ्यास केला जातो. मग ते कुणाचाही असू द्या, प्राण्यांचा असू द्या, माणसाचा असू द्या, त्यांची वंशावळ जी आहे ती चेक करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. सो दिस इज ऑल अबाउट our topic, molecular basis of inheritance. Vast, large topic. Here we have completed all the concept regarding that topic.